सो आपण आता केस 2 पाहू. केस 2मध्ये काय आहे, जेव्हा फाय इज इक्वल्स टू 0, सॉरी फाय इज इक्वल्स टू पाय बाय 2 दॅट इज 90 डिग्री असेल, म्हणजे फेस डिफरन्स या ठिकाणी जो पार्टिकल आहे, त्याच्यावर ॲक्ट होणारा सिम्पल हार्मोनिक मोशन हा जेव्हा या इथं येईल, एक्स डायरेक्शनने अप्लाय होणारा जो सिम्पल हार्मोनिक मोशन जेव्हा इथं येईल, त्या क्षणाला वाय डायरेक्शनने अप्लाय होणारा सिम्पल हार्मोनिक या ठिकाणी असेल. आणि जेव्हा हा इथे येईल त्यावेळेस एक्स डायरेक्शनने अप्लाय होणारा सिम्पल हार्मोनिक मोशन या ठिकाणी असेल. सो त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती असेल, पाय बाय 2 असेल. ओके, नाव वी नो द इक्वेशन फॉर द पाथ अँड दॅट इज गिवन बाय एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर minus 2xy divided by ab multiplied by cos of phi is equals to sin square of phi. हे आपलं जनरल इक्वेशन आहे. ओके, त्यानंतर काय होतं, फायची व्हॅल्यू आपण 90 डिग्री ठेवू. फायची व्हॅल्यू आपण जेव्हा 90 डिग्री टाकू त्यावेळेस काय चेंजेस होतात आपण या ठिकाणी पाहू. तेव्हा फायची व्हॅल्यू 90 डिग्री येते. एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर मायनस 2xy डिवाइड बाय ए बी कॉस ऑफ 90. कॉस 90 किती आहे, कॉस 90 आहे 0 मल्टिप्लाइड बाय 0 आणि साइन 90 1 दॅट इज 1 स्क्वेअर. ओके, सो द इक्वेशन इज नाव एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. So this is the equation where a and b are, या ठिकाणी a आणि b हे कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. ओके, a आणि b ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. जेव्हा आपण हे प्लॉट करू, say this is y axis, this is x axis, and simple harmonic motion ॲट अ टाईम एका पार्टिक्युलर या डायरेक्शनने आणि या डायरेक्शनने अप्लाय होते. त्यावेळेस त्याची ट्रॅजेक्टरी अशी किंवा अशी न होता त्या पार्टिकलची ट्रॅजेक्टरी अशी होईल. आणि वेन वी प्लॉट वी विल गेट द ट्रॅजेक्टरी विल लुक लाईक धिस. Trajectory will look like this. It is elliptical. It is an elliptical trajectory. Okay. ज्या ठिकाणी हा ए जो आहे तो ही एवढी लेंथ असेल, दिस इज ए, आणि बी जी आहे ती ही एवढी लेंथ असेल बी. ओके, अँड एक्स इज अ पोझिशन, y is a uphill position. So this is how the trajectory of a particle. याचा अर्थ काय, हा जो ऑसिलेट होणारा पार्टिकल आहे तो असा मोशन करेल. सो दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्टिंग ऑन द सेम पार्टिकल. वन इज इन द डायरेक्शन अँड सेकंड वन इज इन दिस डायरेक्शन. आता आपण पुढची केस पाहू, केस 4. केस 4 मध्ये काय आहे, इफ फाय इज इक्वल्स टू 90 डिग्री अँड, म्हणजे मागच्या सारखीच केस बरं का, अँड ए इज इक्वल्स टू बी. आता या ठिकाणी फाय 90 डिग्री आहे म्हणल्यावर हे इक्वेशन इथं परत रिप्रोड्यूस होईल. अँड सो वी हॅव नाव एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. पण ए आणि बी ह्या सेम आहेत. सो लेट्स रिप्लेस बी बाय ए. You will get x square divided by a square plus y square divided by a square is equals to 1 आपल्याला भेटले. अंश समान, सॉरी छेद समान अंशाची बेरीज x स्क्वेअर प्लस
वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 अँड दिस इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर. अँड सो दिस इज द ट्रॅजेक्टरी ऑफ अ पाथ. ओके, आणि एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस अशा या डायरेक्शननी एकाच सिम्पल हार्मोनिक मोशनवर ॲक्ट होतात. ते आउट ऑफ फेज आहेत 90 डिग्री, पण त्या ए आणि बीची व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे या ठिकाणी अप्लाय होणाऱ्या सिम्पल हार्मोनिक मोशनच्या ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आणि या डायरेक्शनने अप्लाय होणाऱ्या सिम्पल हार्मोनिक मोशनची ॲट अ टाईम जी ॲम्प्लिट्यूड आहे ती सेम असणार आहे. त्यावेळेस ज्या पार्टिकलवर ते सिम्पल हार्मोनिक मोशन एकत्र ॲक्ट होत आहेत त्यांची मोशन सर्क्युलर असेल, ना की इलिप्टिकल असेल, सर्क्युलर असेल. ओके, विच इज शोन बाय सिद्धीस. अशी सर्कलसारखी असेल. and say this is x, this is y, and so this is how it works. त्याच्यानंतर आपण पुढचं पार्ट पाहू, थोडंसं अजून कॉम्प्लिकेशन. composition of second part, composition of two mutually perpendicular simple harmonic motions in frequency. त्यांची फ्रिक्वेन्सी कशी दिली आहे, एक जसे दोन असे दाखवलेले आहे. ओके, विच इज गिवन बाय y इज इक्वल्स टू बी साइन ओमेगा टी आणि x इज इक्वल्स टू ए साइन. आणि या ठिकाणी आपण असं म्हणलं की या दोघांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये दुपटीचा फरक आहे. कन्सिडर करा, बीची फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट एची एक्सची फ्रिक्वेन्सी आहे. एक्सच्या वायच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा एक्सची फ्रिक्वेन्सी दुप्पट आहे. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी कशी होईल. ओके, सिनारिओ सेम आहे. काय सिनारिओ की या ठिकाणी वाय ॲक्सिस आहे, या ठिकाणी एक्स ॲक्सिस आहे. ओके, आणि हा पार्टिकल ॲट अ टाईम या ठिकाणी ॲक्ट होतो आहे एक्स डायरेक्शननी आणि वाय डायरेक्शननी असं ॲक्ट होतं आहे. आणि हा ॲक्ट होत असताना काय होतो आहे की एकाच पार्टिक्युलर हा जेव्हा ॲक्ट होतो आहे त्यावेळेस तो पार्टिकल मोशन कशी करेल. पण या ठिकाणी एक्सच्या डायरेक्शनने होणारी फ्रिक्वेन्सी ही ट्वाईस आहे दॅन दॅट ऑफ दी वाय. आणि फ्रिक्वेन्सी ट्वाईस आहे म्हणजे हा ट्वाईस फास्टर दॅन दिस. या पार्टिकलवर एकाच पार्टिकलवर हे ॲक्ट होतं आहे. त्यावेळेस ज्या पार्टिकलवर हे दोन सिम्पल हार्मोनिक मोशन ॲट अ टाईम ॲक्ट होत आहेत ती पार्टिकलची ट्रॅजेक्टरी अशी ऑसिलेटरी मोशन करेल किंवा ती अशी मोशन करेल. ते कसं आता आपण पाहू. या ठिकाणी सोल्युशन जर आपण जर इक्वेशन जर सॉल्व्ह केलं मागच्या इक्वेशनसारखंच एक्सची व्हॅल्यू वायमध्ये किंवा वायची व्हॅल्यू एक्समध्ये टाकले तर आपल्याला कम्प्लीट सोल्युशन असं भेटतं. एक्स डिवाइडेड बाय ए मायनस साइन ऑफ वाय होल स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर बी स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय वाय स्क्वेअर डिवाइडेड बाय बी स्क्वेअर प्लस एक्स डिवाइडेड बाय ए साइन ऑफ फाय मायनस 1 इज इक्वल्स टू 0. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. हे इक्वेशन काय सांगतं आपल्याला, हे इक्वेशन सांगतं ट्रॅजेक्टरी ऑफ अ पार्टिकल विच इज ट्रॅजेक्टरी ऑफ पार्टिकल. कुठल्या पार्टिकलची, हा इथला पार्टिकल. त्याच्यावर काय होतं आहे, त्याच्यावर एक्स डायरेक्शननी ट्वाईस फास्ट सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्ट होते आणि वाय डायरेक्शननी त्याच्यापेक्षा ट्वाईस म्हणजे दुप्पट फ्रिक्वेन्सीचं सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्ट होते आणि या डायरेक्शननी नॉर्मल सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्ट होते. त्यावेळेस या पार्टिकलची ट्रॅजेक्टरी कशी असेल हे सांगणारं इक्वेशन हे आहे. आणि आपल्याला माहिती आहे ते एकतर असं करेल किंवा असं करेल. हे असं का करेल किंवा असं करेल किंवा असं करेल.
ते कसं कसं करेल हे आपण या इक्वेशनला सॉल्व केल्यावर आपल्याला कळेल. तर आपण त्या इक्वेशनला आता सॉल्व करू. तर ती दोनच केसेस या ठिकाणी आपल्याला पाहिजेत. केस 1 केस स्टडी आपण करू. केस 1 काय आहे? वेन phi is equals to 0 and phi is equals to pi and or त्यावेळेस काय होईल? तर इक्वेशन स्पष्ट आहे. या ठिकाणी साईनच्या टर्ममध्ये फाईल जाईल. साईन 0 0 होईल. साईन 0 0 होईल. कॉसची टर्मच नाही आहे. सो इक्वेशन विल लुक लाईक दिस. x square divided by x divided by a square plus 4y square divided by b square multiplied by y square divided by b square plus x divided by a minus 1 bracket close is equals to 0. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण 1 मिनिट. हां, हे मल्टिप्लिकेशन फॅक्टरमध्ये आहे. सॉरी, या ठिकाणी 0 येईल हां, कारण मल्टिप्लिकेशन फॅक्टर साईन 0 0 होईल. हां, हे उत्तर येईल. ओके. आणि हे जर आपण प्लॉट केलं, कसं प्लॉट केलं? लाईक दिस. आपण जर असं प्लॉट केलं, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, आणि ॲट अ टाईम या पार्टिकलवर सिम्पल हार्मोनिक मोशन ट्वाईस फास्ट आणि या डायरेक्शननी स्लो सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्ट झालं एका पार्टिकलवर, आणि या दोघांमध्ये फेज डिफरन्स नसेल, म्हणजे सुरुवातीला ते इन्स्टंट एकाच वेळेस ॲक्ट होत आहेत, त्यावेळेस त्याची ट्रॅजेक्टरी कशी असेल? तर त्यावेळेस त्याची ट्रॅजेक्टरी असेल, सॉरी अशी नाही, अशी असेल. डायग्राम थोडीशी बरोबर नाही आली, 1 मिनिट. एकदम अशी पाकळीसारखी, 2 पाकळ्या. ओके. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. केस 2 पाहू आता आपण. केस 2 काय सांगते? वेन phi is equals to 90 degree and sin theta is equals to 1. sin phi is equals to, त्यावेळेस काय होईल? sin phi किती येईल? 1 येईल. दिस इज बिकॉज sin 90 डिग्री काय आहे ना, sin pi by 2 1 येणार. and when we plot in our above equation, जे जनरल इक्वेशन काय आहे? x divided by a minus sin of phi whole square plus 4y square divided by b square ब्रॅकेटमध्ये y square divided by b square plus x divided by a sin of phi minus 1 is equals to 0. आणि sin phi is equals to 1, मग 1 व्हॅल्यू ठेवल्यावर x divided by a minus 1 whole square plus 4y square divided by b square, y square divided by b square plus x divided by a sin a 90 is 1 minus 1 is equals to 0. आणि हे जर आपण व्यवस्थित परत रिअरेंज केलं तर आपल्याला असं भेटेल, x divided by a minus 1 plus 2y squared by b square is equals to 0, असं आपल्याला उत्तर मिळेल. आणि जेव्हा आपण हे प्लॉट करू, प्लॉट करण्यासाठी आपल्याला वायची व्हॅल्यू एका साईडला काढायची आहे. सो इट इज अ वाय स्क्वेअर डिवाइडेड बाय मायनस 2b स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a मल्टिप्लाइड बाय x मायनस a अशी व्हॅल्यू येईल. जस्ट बाय रिअरेंजिंग द टर्म्स यू विल गेट दिस. ओके. अँड इन दिस केस what we have, when we plot, 1 minute, when we plot this equation it will look like this. It will look like a parabola. हे इक्वेशन कशाचं आहे? नीट जर पाहिलं तर हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे. ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. x आणि yच्या व्हॅल्यू जर चेंज होत राहिल्या
तर हा इट लुक लाईक्स अ पॅराबोला. सो इट लुक लाईक्स अ पॅराबोला. म्हणजे काय होईल, आता मी परत एकदा या ठिकाणी सांगतो. एक्स डायरेक्शननी समजा डबल फ्रिक्वेन्सीचा सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्ट होतंय या ठिकाणी असलेल्या पार्टिकलवर, आणि ॲट द सेम टाईम वाय डायरेक्शननी सुद्धा ॲक्ट होतोय, पण ते वाय एक्स डायरेक्शनने होणाऱ्या सिम्पल हार्मोनिक मोशनच्या हाफ आहे. पण जेव्हा हा इथून असा ॲक्ट व्हायला सुरू होईल त्यावेळेस हा इथून असा ॲक्ट व्हायला स्टार्ट होईल. या दोघांमध्ये फेस डिफरन्स किती असेल, 90 डिग्री. जेव्हा हा इथे असेल त्यावेळेस हा इथे असेल, वायवाला इथे असेल, सॉरी जेव्हा एक्सवाला इथे असेल. सो दे आर आउट ऑफ फेस बाय 90 डिग्री. त्यावेळेस ज्या पार्टिकलवर एकत्र ह्या दोन सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्ट होत आहेत एक्स आणि वायच्या डायरेक्शननी, त्यावेळेस तो अशी मोशन करेल, पॅराबोला टाईप. ओके, सो दिस इज द composition of two simple